आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। सम्यक बनसोडे या बालकाच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी मुलाच्या वडिलांनी केली आहे। म्हसवड येथील एका दवाखान्यात सम्यक बनसोडे वय वर्ष 5 या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत सविस्तर वृत्त। ताप व जुलाब होत असलेल्या म्हसवड नजीक लोणार खडकी येथील दत्ता जिजाबा बनसोडे यांचा वय वर्ष 5 असलेला सम्यक नावाचा मुलगा म्हसवड येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 9च्या दरम्यान उपचारासाठी दाखल केले। ताप जास्त असल्याने व जुलाब होत होते। या दरम्यान दुपारी 1:30 वाजता अचानक सम्यक या 5 वर्षीय बालकाचा मयत झाल्याची घटना घडली असून याबाबत बालकाचे वडील दत्ता जिजाबा बनसोडे यांनी डॉक्टरांच्या चुकीचे उपचारामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला असून त्याचा तपास व्हावा अशी तक्रार मुलाचे वडील दत्ता बनसोडे यांनी म्हसवड पोलिसात दिली असून याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत। याबाबत घटनास्थळावरून व म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी म्हसवड येथील आठवडा बाजार होता। त्या बाजाराला लोणार खडकी येथील दत्ता जिजाबा बनसोडे व सम्यक हे बाजार करून आपल्या लोणार खडकी या गावाला गेले होते। त्याच दिवशी रात्री बुधवारी 9:30 वाजता सम्यक यास जोराचा ताप व जुलाब होत असल्याने उपचारासाठी म्हसवड येथील डॉक्टर सनद कुमार व्होरा यांच्या वर्धमान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले। त्यावेळी सम्यक यांच्यावर उपचार करून त्यास घरी सोडण्यात आले। रात्री ताप व जुलाब थांबले नसल्याने आज गुरुवारी पुन्हा सकाळी डॉक्टर व्होरा यांचे हॉस्पिटलमध्ये दाखल केले। डॉक्टर व्होरा यांनी सम्यक यास सलाईन IV लावून उपचार सुरू केले। दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान सम्यक सोबत असलेले आजोबा जिजाबा बनसोडे यांना म्हणाला, मला बाथरूमला जायचे आहे। डॉक्टरकडून हाताची सलाईन काढून सम्यक व आजोबा दोघे चालत बाथरूमला गेले। त्यावेळीही जुलाब थांबले नाही व तापही उतरला नसल्याचे आजोबा व वडिलांनी डॉक्टर यांना सांगितले। त्यावेळी डॉक्टर म्हणाले, उपचार सुरू आहेत, होईल कमी असे म्हणाले। इकडे ताप कमी होत नाही, जुलाब थांबत नसल्याने आई वडील घरातील मंडळी काळजी करत असताना दुपारी 1:30च्या सुमारास अचानक सम्यकची जोरात हालचाल सुरू झाली व डॉक्टर येईपर्यंत सम्यकची हालचाल थंडावली। नंतर सम्यक यास डॉक्टर व्होरा व सम्यक यांच्या नातेवाईक यांनी तातडीने म्हसवड येथील लाईफलाईनला अधिक उपचारासाठी नेण्यात आले। तेथे तपासणी केल्यानंतर लाईफलाईनच्या डॉक्टरांनी सम्यक मृत्यू झाल्याचे सांगताच आई वडील व घरच्या मंडळीने एकच आक्रोश केला। रात्री उशिरा सम्यक याचेवर डॉक्टर यांनी केलेल्या उपचारामुळे माझ्या सम्यक या मुलाचा मृत्यू झाला, याबाबत तपास व्हावा अशी तक्रार म्हसवड पोलिसात दाखल करण्यात आली असून या घटनेचा तपास सपोनी सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव तपास करीत आहेत। होराच्या दवाखान्यात आणलं होतं, एकदा सोडून 2 वेळा आणलं होतं। रात्री आणलं होतं, उद्या सकाळी 9 वाजता आणलं होतं, आज 9 वाजता। मग त्यांनी ऍडमिट करून घेतलं। 1-1:30 वाजेपर्यंत उपचार चालू होता। सलाईन बी लावली होती, इंजेक्शन सलाईन मध्ये जोडली। परत लय चाललं, मग ते आम्हाला म्हणली घेऊन जावा तर ते परत संपलेलं सगळं होतं, तर जाऊ तोपर्यंत आम्हाला